भगवान शिव म्हणतात, रावणा काय पाहिजे तुला, माग काय पाहिजे तुला? महाराज मला तुमचं असणार लिंग पाहिजे. भगवान शंकराने रावणाला विचारलं, रावणा अरे लिंग कशासाठी पाहिजे? महाराज दररोज या कैलासाला येऊन आराधना करायची, पण मला असं वाटतं की आज तुमचं असणार लिंगच मी माझ्या लंकेमध्ये घेऊन जाईल. अरे आत्मलिंग दिसत नाही, बालक कुठे गेला? इकडे तिकडे शोधायला लागले. रावण घाबरला आणि रावण इकडे तिकडे पाहायला लागला, अरे आत्मलिंग. आणि मग इकडे तिकडे पाहिलं आणि समोर पाहिलं आत्मलिंग खाली ठेवलेलं होतं आणि डोक्याला हात लावला रावणाने. पश्चाताप झाला. अरे जे आत्मलिंग मला भोलेनाथाने सांगितलं होतं जमिनीवर टेकायचं नाही, या मूर्ख असणाऱ्या बालकाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवलं. अरे अरे पण रावणाच्या मनामध्ये थोडा विचार आला, अरे गर्भाला नाही. अरे कैलास पर्वताला मी हलवलं होतं, हे आत्मलिंग आहे. आणि उचलायला सुरुवात केली. आत्मलिंग संध्या करून हे लिंग खाली ठेवायचं नाही. आणि मग रावणजी महाराज आपला बाह्य विधी करण्यासाठी गेले आणि गणपती बाप्पा ते लिंग हातामध्ये घेऊन उभे राहिले. छोटेसे असणारे गणपती बाप्पा विचार करायला लागले, हे आत्मलिंग तर जड आहे, गणपती बाप्पाला ते सहन व्हायला तयार नाही. आणि माझ्या भोलेनाथाने दिला ते जड झालं ते गणपती बाप्पाला. आणि त्या बालकाने विचार केला नाही आणि ते आत्मलिंग होत ना, ते आत्मलिंग त्या असणाऱ्या बालकाने ते जमिनीवर टेकवलं. आणि त्या गोपाळाने विचार केला, आता या